नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 10 परचक्र. रायगडवर शंभूराजे पोचले. त्यांनी फडावरच्या कामात दिवसभर स्वतःला गुंतवून ठेवले होते. ते चित्त लागेना म्हणून ते घोड्यावरून जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन पोचले. त्यांनी आपल्यासोबत कोणाही मानकऱ्यांच्या पालख्या वा घोडी येऊ दिली नाहीत. मंदिरातल्या त्या शांत थंडगार गाभाऱ्यात बराच उशीर ते तसेच बसून राहिले. राजमहालाकडे येता येता त्यांनी बारोदाच्या कोठारांना भेट दिली. लवकरच औरंगजेबाचे आक्रमण अपेक्षित होते. ते स्वतःला कामामध्ये खूप गाडून घेत होते, पण त्यांचे अंतर्मन दूर कुठेतरी भरकटत होते. काही केल्या शंभूराजांच्या डोळ्यासमोरून बाळाजी चिटणीसांची ती घाऱ्या डोळ्यांची कनवळ मूर्ती हलता हलत नव्हती. त्यांनी 2 दिवसामागे कलशांकडून ओंड्याच्या माळावरची ती हकीकत पुन्हा एकदा मुद्दाम ऐकली होती आणि ते भेसूर भयानक चित्र त्यांच्या मेंदूमध्ये गच्च रुतून बसले होते. आपल्या मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना अण्णाजी दत्तो मात्र बिलकुल कचरले नव्हते. उलट मारेकरांच्या शस्त्रांकडे ते काहीशा निर्ढावल्या बेदरकार नजरेने बघत होते. राजांशी उभा दावा धरल्याच्या गुन्ह्यासाठी एक ना एक दिवस अशी शिक्षा आपल्या नशिबी ठेवली आहे याची जणू त्यांना पूर्वकल्पनाच होती. बाळाजी चिटणीसांची हकीकत खूपच हृदयद्रावक होती. त्यांच्या अस्सल पत्राने साराच घोटाळा उघड झाला होता. इतर अपराध्यांना जीवे ठार मारल्याचे दुःख शंभूराजांना अजिबात नव्हते. मात्र या गडबडीत राज्यातले अत्यंत निष्ठावंत सहृदय आणि निष्पाप असे बाळाजी चिटणीस हकनाक गेले हे मात्र त्यांच्या जिव्हारी लागले होते. सायंकाळी शंभूराजे आपल्या महालाकडे परतले, मात्र त्यांची पावले चंदनी उंबरट्यावरच अडखळली. औंड्याच्या माळावर गुन्हेगारांचा निपात झाला तरी त्या गुन्ह्यातली एक अस्सल गुन्हेगार व्यक्ती आपल्याच सप्तमहालामध्ये राहते आहे या विचाराने त्यांचे चित्त खवळले. ताड ताड पावले टाकत शंभूराजे सोयराबाईंच्या महालाकडे निघाले. अचानक दौडत येऊन बाजारात घोडेस्वार घुसल्यावर बकऱ्या कोंबड्यांची गर्दी भिरभिर दूर पळून जावी त्याप्रमाणे पुरेसोरे चाकर खिदमतगार यांची पळापळ उडाली. सोयराबाईंच्या महालाकडील दासदासी आणि कुणबींनी पुढे ढ्या पळू लागल्या. शंभूराजांची उग्रचर्या पाहण्याची हिंमतच कोणाला उरली नव्हती. त्यातल्या त्यात सेवकांना शहाणपण सुचले. राजे उंबरट्यावर पोहोचण्यापूर्वीच त्यांनी आतून दरवाजा ओढून घेतला. भिंतीतला खांबासारखा भला मोठा अडसरही आतून लावला होता. शंभूराजे महालाच्या दारात पोचले. ते समोरच्या बंद दरवाजाकडे दात ओत खात हाताच्या मुठी वळत पाहू लागले. ती कोणी व्यक्ती उरली नव्हती. जळत्या भडकत्या चुलाण्यावरची ती उकळलेली काहीलच होती जणू. दरवाजाकडे पाहत शंभूराजे मोठ्याने गरजले, मातोश्री, महालाच्या दारा खिडकं बंद केल्या म्हणून पाप काही लपत नाहीत. जेव्हा प्रथम आम्ही तुम्हाला नजर कैदेत टाकलं होतं तेव्हाच तुम्हाला बजावलं होतं. इथे आपण दयाबुद्धीवर नव्हे तर सख्या मातेच्याच अधिकाराने राहा. पण मातोश्री, आपण कारस्थानांची परिसीमा गाठलीत. राजमातेच्या जागी एका स्वार्थी कावेबाज आणि कारस्थानी अशा हिड स्त्रीचं दर्शन घडवलं. मातोश्री, आत का लपून बसलात? उघडा दरवाजा. शंभूराजाच्या अंगात भडकलेली आग अधिकाधिक भडकत होती. त्यांच्या रौद्र रूपाशी सामना करायची कोणालाही हिंमत नव्हती. आपल्या डोळ्यातून जळते निखारे फेकत शंभूराजे गरजले, मातोश्री, त्या कैकेनेही लाजून मान खाली
मान खाली घालावी अशी आपली कृष्णकृत्य, राज्याचे कायदेशीर वारसदार असताना आपण गड्या माणसांकडून आम्हाला गिरफ्तारीचा हुकूम पाठवता, एकदा नव्हे दोन वेळा आमच्या प्राणावर उठता. अहो कुठे त्या मातोश्री पुतळाबाई ज्यांनी शिवाजी राजांचे जोडे आपल्या हृदयाशी कवटाळून आगीत उडी घेतली, सती गेल्या, अमर झाल्या, आणि इकडे शिवाजीचं स्वराज्य केवळ स्वार्थासाठी आपण त्या औरंगजेबाच्या पोराच्या झग्यात फेकायला निघाला होता. अरे तुम्ही कसले आमच्या मातोश्री, तुम्ही तर पुतना मावशी. मालाच्या पलाड बोळातून रहिवाशांची गर्दी झालेली स्वार शिपाई चपचपत राजांचा तो उद्रेक ऐकत होती. पुढे जायची कोणाचीच हिंमत नव्हती. तितक्यात पाठीमागच्या गर्दीने भांग दिला आणि आपली करारी पावले टाकत येसुबाई राणीसाहेब तेथे पोहोचल्या. त्यांनी उकळत्या शंभूराजांचा हात पकडला आणि कठोर सुरात सुनावले, नाथ, आपण राजे आहात, राजांसारखं वागावं. शंभूराजांनी येसुबाईंचा हात झिडकारला. आपण आपला हात उंचावत ते गरजले, आमच्या राजमातेने काय कैदाशनीसारखे वर्तन करावं, आमच्या अष्टप्रधानांनी वैऱ्यापुढे नमाज पडावा आणि सुरे आमच्या गळ्यावर ठेवतायत. राजे कृपा करा, राग आवरा. सोडा येसुबाई, आपण आमच्या रागा लोभाचं काय घेऊन बसला आहात? केवळ ह्या आपल्या राजारामांची मातोश्री आहेत म्हणूनच, नाहीतर त्यांना कधीच भिंतीत चिनून मारलं असतं. शंभूराजांच्या भयंकर कोपापुढे येसुबाई हतबल झाल्या. त्यांचे डोळे ओलावले. त्यांनी पाठीमागे सहज नजर टाकली. पुन्हा एकदा शंभूराजांचा हात खेचून त्यांनी राजांचे लक्ष तिकडे वळवले. तिथल्या नक्षीदार खांबाला चिपकून 10 वर्षांचे अजान राजाराम शंभूराजांकडे गलित मात्र नजरेने पाहत होते. ते दृश्य बघता शंभूराजे भानावर आले. पिलापाशी झेप घेणाऱ्या पक्षिणीसारखे त्यांनी पुढे जाऊन घाबरलेल्या राजारामांना पोटाशी धरले. राजारामांना थोपटीत त्यांनी अश्रू पुसत ते कळवळून बोलले, राजा, राजा, तुझ्या अश्रूत केवढी मोठी ताकद आहे. तुझ्या 2 इवल्या अश्रूंनी आगीचा हा दर्या पुरता गिळून टाकला की रे. वादळ वाऱ्यांच्या जोशाने कुंद भरले आभाळ नाहीसे व्हावे, धरतीवर श्रावणातले कोवळे ऊन पडावे, तसे झाले. शंभूराजांनी मोठ्या मायेने राजारामांना आपल्या घोड्यावरून पुढ्यात घेतले. त्यांची तो तुर्की घोडा जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने धावू लागला. रायगडाने निश्वास सोडला. भल्या सकाळी कवी कलश भेटीसाठी आले होते. ते कसल्या तरी प्रचंड तणावाखाली दिसत होते. सळसळत्या उत्साहाचे कविराज फारसे काही बोलत नव्हते. येसुबाईंच्या ध्यानात ती गोष्ट येताच त्यांनी काळजीने विचारले, कविराज, इतके गंभीर का? काय प्रकार आहे? येसुबाईंपुढे दंडवत घालत कविराज लीन होऊन बोलले, राणीसाहेबा, आजवर यथाशक्ती आपल्या राजांची आणि स्वराज्यांची सेवा चाकरी केली आम्ही. आता रजा द्या. पण आता कुठे निघालात? कनोजला. तिकडे कशासाठी? घरी काही धर्मकार्य आहे का? कायमच जाऊ म्हणतो महाराणी साहेब. आपल्या मित्राची घेतलीत परवानगी? दोघेही गप्प बसले. वेडे आहात कविराज तुम्ही. एक वेळ शंभूराजे स्वतःच्या सावलीशिवाय जगू शकतील, पण तुमच्या सहवासाशिवाय नाही. येसुबाईंनी हसत त्या दोघांना आपल्या दिवाणखान्यात बसवून घेतले. त्यांनी कविराजांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. कविराजांच्या मनाला कोणते दुःख जाळत आहे हे त्या जाणत होत्या. औंडाच्या माळावरच्या त्या प्रकाराने येसुबाईंच्या मनाला जखम केली होती. त्या बोलल्या, ओल्याबरोबर सुखही जळतं, तसा वेळेत चिटणीसांचा तो खलिता न पोचल्याने केवळ गैरसमजुतीने हा घोटाळा केला. चिटणीस काकांसारखा भला माणूस जीवाला हकनाक मुकला. एकूण घडलं ते खूप वाईट. त्या दिवसापासून तुम्हापेक्षाही स्वामी खूप बेचैन आहेत. रात्री बेरात्री अचानक उठतात आणि जाबडतात. कवी कलश अत्यंत नाराज होऊन सांगू लागले, राणीसाहेब, तो प्रसंग घडू नये म्हणून मी ही कोशिश केली होती. राजेही अनभिज्ञ होते, पण दरबारातल्या आमच्या हितशत्रूंनी आमचा वचपा काढण्यासाठी या प्रसंगाचा जास्तीत जास्त उपयोग सुरू केला आहे. सर्वांनीच एक गिल्ला उडवला. कवी कलशांच्या बोले मागुती राजांनी चिटणीसांना जिवे मारले. चिटणीसांच्या हत्येला कसे का असना आम्ही कारणीभूत ठरलो. जन्मोजन्मीचे बदनाम ठरलो. डोळ्यातील अश्रू आवरत कवी कलश सरळ पुढे झाले. येसुबाईंचे पाय धरत बोलले, दया करा राणीसाहेब, आम्हाला जायची परवानगी द्या. कविराज, आपल्या अशा अचानक निघून जाण्यात मात्र नुकसान राजांचंच आहे. विरोधकांचं आयतं फावेल अगदी स्पष्ट कबुली द्यायची तर कविराज, आम्हाला स्वतःला तुमची खूप गरज वाटते. शंभूराजे नावाचं एक जळतं वादळ पदरात बांधून संसार करणं कोण जिकिरीचं आहे हे आपण जाणताच. पण असो, मनातले सारे भलते सलते विचार काढून टाका कविराज. आपण राजांच्या काव्यशास्त्र विनोदाच्या मैफिलीतले एक रसिक मित्र आहात. कालिदासाचं एखादं नाटक असो, गीता गोविंदातली पंक्ती असोत वा सुफी पंथावरची चर्चा, आमचे धनी ज्ञानाचे किती भुकेले आहेत हे आम्ही जाणतो.
आपल्याच सहवासात त्यांनी संस्कृतवर प्रावीण्य मिळवलं. बुधभूषणम सारख्या काव्यग्रंथ लिहिला, नखशिका आणि नायिकाभेद ह्यासारख्या ब्रज भाषेतील महाकाव्य लिहिली. हे सारं घडलं ते आपल्या सहवासातच. आज रणांगणावरील आक्रमण परतवण्यासाठी त्यांच्याबरोबर हंबीर मामा, माळोजी घोरपडे, रूपाजी भोसले असे अनेक जण आहेत. पण ज्ञानाच्या आणि सरस्वतीच्या गाभाऱ्यातून मुक्त विहार करताना त्यांना गरज लागते ती आपलीच. येसुबाईंच्या प्रतिपादनावर कविराज निरुत्तर झाले. येसुबाई पुढे बोलल्या, आज सत्तेच्या सावलीत राजांसोबत मेवणे पावणे खूप आहेत. सारे स्वार्थाच्या कावडीसाठी वकवकलेले. मामांजी साहेबांच्या काळातल्या जुन्या थकल्या मंडळींना तोडायचं नाही. नवी मंडळी अजून अनुभवानं परिपक्व झालेली नाहीत. निदान अशा प्रसंगी आपल्यासारखे खरे आप्त जर पारखे होतील तर राजांनी पाहायचं तरी कुणाच्या तोंडाकडं. कलश काकुळतेने बोलले, राणीसाहेब खूप तकलीफ आहे होईत. ही मंडळी आम्हावर जादू टोण्याचा आरोप करतात, पण रोज सकाळी आमच्या वाड्याभोवती सुई टोचलेल्या लिंबाचा आणि काळ्या बावल्यांचा खच पडतो. इथल्याच चेटकांची आम्हाला खरी भीती वाटते. येसुबाईंपुढे हात जोडत कलश दातल्या कंठाने विचारू लागले, राणीसाहेब आता तुम्हीच न्याय करा. विरोधक म्हणतात त्याचप्रमाणे जारणमारण क्रिया करणारा मी कोणी भोंदू मांत्रिक आहे असं वाटतं तुम्हाला? येसुबाई मंदशा हसत बोलल्या, ते समजतात तसा राजांना बिघडवणारा असा भयंकर कोणी मांत्रिक खरंच आमच्या दरबारात असता तर काय तुम्ही चुप बसलो असतो? आई शिकाईची शपथ, देवीच्या पायावर श्रीफळ फोडावं तशी त्याच्या मस्तकाची भकल आम्ही स्वतःच केली असती. कवी कलश सुखावले. त्यांनी समाधानी नजरेने येसुबाईंकडे पाहिले. येसुबाईच्या डोळ्यात एक वेगळीच करारी झाक दिसू लागली. त्या बोलल्या, दस्तूर खुद्द शिवाजी राजांनी कविराज तुम्हाला 12-15 वर्ष जवळून पाहिलं. ही नाठाळ मंडळी म्हणतात तसा त्यांचा युवराज एखाद्या बंधू मांत्रिक कबजी बाबांच्या ताब्यात गेला असता तर कविराज राजांनी केव्हाच अशा दुराचारी मांत्रिकाला हत्तीच्या पायाखाली तुडवून नसता का मारला? येसुबाईंचं स्पष्टीकरण ऐकून कवी कलशांचे डोळे ओलावले. ते भावविवश मनाने बोलले, राणीसाहेब आपण सारे काही जाणता हेच आमचं भाग्य. त्याच अधिकारानं कविराज मी तुम्हाला हुकूम देते, सामानानं घोडी बांधली असली तरी ती सोडा आणि राजांच्या शिबिरात निघून जा. ते तुमची वाट पाहत असतील. कविराज आज राजांना एकाच वेळी घरच्या आणि बाहेरच्या राहू केतूंनी भंडावून सोडला आहे. मोगलांचा मांडलिकत्व स्वीकारल्यापासून त्या जंजिरेकर हापशांना स्वर्ग फक्त 2 बोट उरला आहे. गोवेकर पोर्तुगीज आहेत, डच आहेत, इंग्रज आहेत. तो आमचा जन्मजन्मांतरीचा शत्रू औरंगजेब मोठ्या तयारीनिशी महाराष्ट्रावर केव्हाही कोसळेल. संकटाच्या काळ्या कुट्ट ढगांनी आसमान काळकुंद झालं आहे. अंतर्गत कारभाराची ही अजून घडी नीट बसलेली नाही. शत्रूंसारखे आज आप्तही आमचे लचके तोडायला आसुसले आहेत. अशा वेळी कवी भाऊजी राजांना गरज आहे ती आपल्यासारख्या दिलदार, अनुभवी आणि वडीलधाऱ्या मित्राची. सप्टेंबर 1681 आलमगीर औरंगजेबाने अजमेर सोडले होते. त्याची 5 लाखाहून अधिक लढाऊ फौज आणि उरलेले आचारी, पानके, भिस्ती, मोद्दार, खिदमतगार आणि लाखभर सेवकांची फौज दक्षिणेची वाट चालत होती. ते लष्कर नव्हे, एक चालते बोलते प्रचंड नगरच होते. वाटेत एका छोट्या नदीकाठात तात्पुरत्या सावलीसाठी एक लहानसा पातशाही तंबू उभारला गेला होता. तेथे औरंगजेब पातशाह दुपारची विश्रांती घेत होता. पातशाहची उमर 63 वर्षांची. मात्र राज्यकारभार हाती आल्यापासून गेल्या 30-35 वर्षात त्याने आपली तब्येत अधिकच बेडौल होऊ दिली नव्हती. त्याची शरीरयष्टी साग वृक्षाच्या फोक्यासारखी सरळसोट आणि चिवट होती. डोळे तीक्ष्ण, भेदक आणि पाहता क्षणीच कोणावरही सहज छाप पाडू शकतील असे प्रभावी. सोबतची शाही फौज आगेमागे चालत होती. अनेक पथके मध्येच दुपारच्या विश्रांतीसाठी वाटेत मिळेल त्या सावलीत विसावा घेत पडली होती. पातशाहच्या त्या लाल तंबूमध्ये आता त्याचा मुख्य काजी अब्दुल वहाब आणि वजीर असद खानासारखे मोजकेच सहकारी होते. शहनशाहची तारीफ करत वजीर असद खान बोलला, जहापना, आज आपली शाही हुकूमत काबूल पासून ते बंगाल आसाम पर्यंत, तेथून खाली बुर्हानपूर खानदेश पर्यंत बहुत बडा मुलूक आपण आपल्या मुठीमध्ये असा आणला आहे की कोणाचीही पातशाह सलामतकडे डोकं वर करायची आज हिंमत उरलेली नाही. आपण दुनियेतल्या बड्या पातशहांपैकी एक आहात. जगात आला तरी ताकदवर आहात. काजी साहेबांनी विचारले, जहापना, ह्या आपल्या दक्षिण मोहिमेला किती वक्त लागेल? औरंगजेब काहीसा गंभीर होत बोलला, आप नहीं जानते इस अजासी भूमि को. दक्षिणेचा मुलूक इतका आसान नाही. सम्राट अकबर ही दक्षिण देश जिंकण्यात कामयाब नव्हते झाले.
आमच्या अब्बाजांना शहाजांना कशीबशी अहमदनगरची निजामशाही फत्ते करता आली, तो गोवळकोंडा आणि विजापूर हे शिया मुसलमानांचे इलाके आणि मरगठ्यांचा महाराष्ट्र हा काटेरी मुलूक जिंकणं वाटतं तितकं आसान नाही. याआधी एवढी 5 ते 6 लाखांची प्रचंड फौज घेऊन औरंगजेबच नव्हे तर दिल्लीचा कोणताही पातशाह बाहेर पडला नव्हता. जेव्हा औरंगजेब आपल्या अंबारीत बसायचा तेव्हा सुमारे 3 लाख घोडी, 2 लाखांचे पायदळ, नजरेच्या टप्प्यातही न मावणारी ती माणसं, जनावरं, पथकं पाहून त्याचा अभिमानाने ऊर भरून यायचा. आपला हा डालडौल आणि शान शौकत पाहून आपल्या लष्कराच्या नुसत्या विराट दर्शनाने गहजब उडायला हवा. गोवळकोंडा आणि विजापूरच्या शाह्या तर दोर तुटलेल्या पतंगासारख्या कुठल्या कुठं सहज फेकल्या जायला हव्यात. आपल्या आगमनाची आणि सोबतच्या सेनासागराची केवळ वार्ता ऐकून त्या काफर बच्च्याची, संभाजीची तर भीतीने छाती फुटून जायला हवी. पण तरीही ह्या दख्खन देशाच्या मातीचा अंदाज बांधणं कठीण असंच पातशाला वाटत होतं. आज आलमगीराच्या मनामध्ये एका वेगळ्याच गोष्टीची रुखरुख होती. आपल्या लाडका शहजाद्याकडून झालेला काळजावरचा वार सहज लपण्यासारखा नव्हता. दिल्लीकर मोगल घराण्याने राजपुतानातील शेकडो राजपूत राजांना आणि सरदारांना आपले मांडलिक बनवून कायमचे आपल्या पायाखाली दाबून ठेवले होते. मात्र याआधी उदयपूरचे राजपूत घराणे दिल्लीकरांचे कधीच मांडलिक बनले नव्हते. राजा जसवंत सिंग अलीकडेच मृत्यू पावला होता. एखादा हिंदू राजा मृत्यू पावला की त्याचे राज्य खालसा करायची आयतीच संधी गवसली. या कल्पनेने आलमगीर खुश व्हायचा. त्याच न्यायाने औरंगजेबाने जसवंत सिंगाच्या वंशजांना स्वातंत्र्य नाकारले. औरंगजेबाच्या या घातकी चालिकेच्या विरोधात राजपुतानातील सारे राणे एकवटले होते. त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात तलवार उपसली होती. मात्र साम, दाम, दंड आणि भेद या साऱ्या नीती जणू आलमगीराच्या मुतकाप खाण्यामध्ये पाणी भरत होत्या. त्या शस्त्रांचा वापर करून अंती औरंगजेब विजयी ठरला होता. नाहीतर राजपुतानातल्या त्या युद्धामध्ये एक वेळ अशी आली होती की पातशहाच्या दैवाने त्याच्या पुढे पूर्णतः पाठ फिरवली होती. त्याच्या लाडक्या शहजादाने अकबराने बापाविरुद्ध बंड केले होते. सारे राजपूत त्याच्या बगावतखोर शहजाद्याच्या पाठीशी उभे टाकले होते. मात्र ऐनवेळी औरंगजेबाच्या कपट नीतीने कळस केला आणि बिचारा शहजाद्याचे मस्तक फुटले. त्या नुकत्याच घडून गेलेल्या युद्धाची असद खानाने आठवण दिली तेव्हा सुस्करा सोडत पातशाह बोलला, मी जंग जिंकली, पण एक पातशाह आपल्या प्यारा शहजादाच नव्हे तर एक बिचारा बाप आपल्या महबूब मुलास मुकला. औरंगजेबाची मर्जी सांभाळणे ही किती अवघड गोष्ट होती. पातशहाच्या 4 बेगमांनाही ते जमले नव्हते. मात्र पातशहाच्या वजीर आझम असद खान गेली कैक वर्षे पातशहाकडे आपले पद टिकवून होता. तो नात्याने पातशहाच्या मावशीचा नवरा होता. कधी पाया पडत, कधी शरणागती पत्करत, तर कधी धन्याच्या दुगान्या खात त्याने आपले पद सांभाळून ठेवले होते. मात्र बालबच्चांच्या हसऱ्या बडबडीत कधीच न गुंतणारा आलमगीर मात्र शहजादा अकबरात पहिल्यापासून मनाने इतका का गुंतून गेला आहे याचे कोडे वजीरालाही सुटत नव्हते. तेवढ्यात पोलाद खानाने बातमी आणली, जहापना आपला अंदाज खरा निघाला. क्यों, क्या हुआ? शहजादा दख्खनकडेच पळून गेला आहे. त्या कापर संभाजी राजाशीच यारी दोस्ती करायचा त्याचा पक्का इरादा आहे. जैसा गुरु वैसा चेला, आपली चर्या कडवट करत पातशाह बोलला. शहजादाच्या बर्बादीला तो मक्कार दुर्गादास राठोड जिम्मेदार आहे. दुर्गादासासारखा इस्लामचा दुश्मन आम्ही जिंदगीत बघितला नाही. औरंगजेबाच्या डोळ्यापुढे आपल्या गतायुष्याचा पट उभा राहत होता. नुकताच कुठे तो जेव्हा आपल्या वयाचा 18वा उंबारटा ओलांडत होता तेव्हा शहाजहान पातशाहने त्याच्या अंगावर दक्षिणेच्या सुभेदाराची भरजरी वस्त्रे चढवली होती. मात्र त्या उमद्या वयामध्येही औरंगजेबाने आपल्या अब्बाजांची चाल ओळखली होती. राजधानीतील तख्त, ताज आणि खजिनाचा सहवास सोडून कोण शहजाद दक्षिणातील जंगलामध्ये जाऊ पाहिल. मात्र शहाजहान पातशहाने तरुण औरंगजेबाच्या अत्यंतिक महत्वाकांक्षी स्वभावाचे पाणी बरोबर जोखले होते. धीर, गंभीर, अबोल, अगदी आपल्या पोटातले पाणी हलू न देणारा, सावध, संयमी, हिम्मतबाज औरंगजेब एक दिवस आपल्यासाठी संकट ठरू शकतो. आपल्या आवडत्या शहजाद्याचा दारा शुकोवाचा वाटेतला सराटा ठरू शकतो याचा अंदाज शहाजहानला आला होता. म्हणूनच हे झाड आपल्या अंगणात वाढू द्यायचे नाही. त्याच्या महत्वाकांक्षेच्या फांद्या राजप्रसादाच्या भिंतीमध्ये घुसण्याआधीच त्याला दूर फेकायचा निर्णय शहाजहानने घेतला होता. मात्र ज्या रोपट्याची मुळे बळकट असतात ते रोपटे उकिरड्यावर फेकले तरी उभे राहते, पसरते. त्याच न्यायाने दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगजेबाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. बागलान, औसा असे प्रदेश त्याने पादाक्रांत केले होतेच. शिवाय उदगिरीचा इलाकाही आपल्या मुलखात जोडला होता. मलिक अंबरने उभारलेल्या खडकी नावाच्या गावाला ऊर्जितावस्था आणली होती. त्या ठाण्याला स्वतःचे नाव देऊन तेथेच नवे औरंगाबाद वसवले होते. पुढे त्याने गोवळकोंडा जवळपास गिळंकृत करून विजापूरही हमला करायची आणि तो ताब्यात आणायची तयारी ठेवली होती.
तिथल्या शियापंथी राजवटी उलथवल्याने बापाकडून आपणास बक्षीस मिळेल अशी त्याला खात्री होती. परंतु ऐनवेळी दाराने हस्तक्षेप केला. औरंगजेबाच्या महत्वाकांक्षेची घोडी रोखून धरली. 2 बलाढ्य प्रांत मिळाले नाहीत तरी चालतील, पण औरंगजेब मोठा होता कामा नये हीच दाराची धारणा होती. कालांतराने शहाजहान बिमार पडला. त्याच्या 4 शहजाद्यात वारसा हक्काचे युद्ध जंपले. तेव्हा हातची कामे बाजूला टाकून औरंगजेब तऱ्हेने दिल्लीकडे चालला होता. तेव्हा मात्र त्याच्या मनात भीतीची एक पाल चुकचुकत होती. महाराष्ट्र पठारावर शिवाजीच्या रूपाने बंड उभे राहत होते. औरंगजेबाच्या दृष्टीने शिवाजी म्हणे कोणी राजा बिजा नव्हता. तो होता केवळ एक ओरमट जमीनदार. बुऱ्हाणपूरची वेस ओलांडून पुढे निघताना औरंगजेबाने शिवाजीचे नाव ऐकून आपल्या ठाणेदाराला बजावून सांगितले, ह्या बंडखोर जमीनदाराकडे लक्ष ठेवा, तो खूपच माजत चालला आहे. दुपारच्या त्या 20व्या वेळी पाचशाला संभाजी बरोबर शिवाजी राजांची ही याद आली. आपले उत्तरेतले वारसा हक्काचे युद्ध, त्यानंतरचा काबूल कंदाहार पासून ते बिहार बंगालपर्यंतच्या मोहिमा, राज्यकारभाराची नीट घडी बसवणे, यामुळे आपणास उत्तरेत 20-25 वर्षे अडकून राहावे लागले. त्याचा नाजायज फायदा शिवाजीने उचलला. आपल्या मामासाहेबांच्या शाहिस्तेखानाची त्याने छापा घालून तोडलेली बोटे, सुरतेसारख्या आपल्या ऐश्वर्यनगरीची 2 वेळा केलेली लूट, या साऱ्या गोष्टी औरंगजेबाला आठवल्या. परंतु शिवाजी राजांच्या आग्रा भेटीची याद येताच औरंगजेब खूपच व्यथित झाला. आपल्या मनाचे बळबळते दुःख व्यक्त करत शहनशाह अचानक बोलला, पुरंदरच्या तहानंतर आम्ही त्या शिवाला आग्र्यास यायला मजबूर केलं होतं, पण मनुष्याच्या हातून कधी कधी इतनीशी भूल होते आणि जिंदगीभर त्याचा अफसोस करण्याशिवाय त्याच्या हाती काहीच उरत नाही. जहापना. असद खान आणि काजीसाहेब बावरून पातशाहकडे बघू लागले. त्या शिवाला आणि त्याच्या ह्याच संभा नावाच्या बच्च्याला आम्ही काबूल कंदाहारच्या मोहिमेवर पाठवायचा पक्का इरादा केला होता. मरगटांच्या सरजमीनपासून दूर त्या गुमनाम रानामध्ये आम्ही ह्या बापलेकांना कपटानं कत्ल करणार होतो. तेव्हा शिवा संपला असता तर तो त्याची हुकूमत आणि मराठ्यांची नादानी लापरवाही सारं तिथंच खत्म झालं असतं. लेकिन अफसोस, आम्ही गाफील राहून त्यांची तिकडे रवानगी करायला थोडासा देर केला आणि कायमचे पस्तावलो. इतनी सी भूल लेकिन कितनी बडी सजा. मध्येच धाडस करून पोलाद खानाने विचारले, गुस्ताखी माफ जहापना. मला वाटतं आग्र्यातून शिवा जेव्हा पळून गेला तोच तुमच्या जिंदगीतले सर्वात शर्मनाक आणि गमनाक दिवस असावा. नाही, तो दिवस नव्हे. हिंदुस्थानातला कोणताही हिंदू राजा मेला, मारला गेला की तो ती अल्लाह तालाची रहमत मानून आम्ही खुशीने पागल होत असू. पण एके दिवशी आम्ही असेच दरबारात असताना हारकाऱ्यांनी आमच्या जिंदगीतली ती सर्वात बुरी खबर आणली होती. कोणती जहापना? काशीवरून बम्मन बोलवून त्या शिवाने आपल्या तख्तपोशीचा राज्याभिषेकाचा जश्न पार पाडल्याची ती बुरी खबर समजली. तोच आमच्या जिंदगीतला सर्वात शर्मनाक दिवस. त्या नुसत्या आठवणीनेही औरंगजेबाच्या जीवाची घालमेल झाली. उष्ण सुस्कारे टाकत तो बोलला, काजी साहेब, जिस वक्त आम्हाला ती खतरनाक खबर समजली उसी लम्हे में हमने अपना दरबार खारिज किया आणि तख्तावरून खाली उतरून घुटणे टेकले. नाक घासत अल्लाचं नाव घेऊन आपला दर्द जाहीर केला. जहापना, एखाद्या जमीनदाराच्या राज्याभिषेकानं आपल्या मनाची इतकी बुरी हालत व्हावी? असद खानाने भीत विचारले. वजीर आजम हुकुमती निर्माण होतात आणि बुडतातही, त्याचं एवढं काय? पण इथे एक किसान का बच्चा खेतों में कुल्हाड़ी चलने की जगह पे सिंहासन पर जाके बैठा महाराजा बना था. ती बुरी खबर ऐकून कोणीतरी आमच्या कलेजावर तापलेला फौलादाच्या डागण्यास देतो आहे असं आम्हाला वाटलं. आलमगीरांचा अंदाज घेत काजी अब्दुल बहाव बोलले, पातशाह सलामत, मी तर असं ऐकतो की हा संभा आपल्या बापासारखाच शेर आहे. छोडिये काजी साहेब, वो तो एक मच्छर है. त्याच्या समाचारासाठी किबलाए आलम किती वर्ष लागतील? त्या सवालाबरोबर पातशहाने आपली सफेद दाढी लाडाने कुरवाळली. मिठास हसत काझींकडे पाहून आपला एक अंगठा हवेत उंचावला. तसे काझी साहेब बोलले, 1 वर्ष. त्याचबरोबर पातशहाने खुशीने मान डोलावली. औरंगजेबा समवेत 3 लाख घोडी दक्षिणेकडे दुडक्या चालीने चालत होती. सोबत 2 लाखांचे पायदळ धावत होते. घोडदळाच्या मागोमाग 3,500-4,000 हजार हत्ती मोठ्या दिमाखाने रस्ता कापित होते. त्यातले सरदार दरगदारांचे आणि सेनाधिकाऱ्यांचे गज कमालीचे शृंगारलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये खाशांच्या प्रतवारींप्रमाणे सोन्याच्या चांदीच्या तर कोणाच्या गळ्यात तांब्याच्या घंटा बांधल्या होत्या. खाशा हत्तींच्या पायात सोन्या चांदींचे तोडे बांधले होते. त्यांच्या पाठीवर कलाबुतांच्या पाखऱ्या पसरल्या होत्या. पाठोपाठ 60-70 हत्ती पाचशहाचा जणांना घेऊन चालले होते. त्यामध्ये मानाप्रमाणे बेगमा, शहजाद्या, पाचशहाच्या सुना आणि ज्येष्ठ मनसबदारांचे काफिले होते.
सर्वात दिप्पाड अशा पेगो हत्तीवर चंदनाची मेघडंबरी लादली गेली होती. त्याच्या झिरझिरत्या निळ्या पडद्यामधून उदयपुरी बेगम बाहेर नजर टाकत होती. तिच्यासोबत पाचहाची लाडली शहजादी जिनत उन्निसा बसली होती. मेघडंबरींना सोन्या चांदीचे पत्रे मारले होते. त्यांना 8-9 मेघडंबरीवाल्या दिप्पाड हत्ती मागोमाग एक राजस्त्रियांचे हत्ती चालले होते. अंबारीच्या आगेमागे छडी घेतलेले अनेक खोजे, काश्मीरी आणि अफगाणी स्त्रीरक्षकांची कडवी पदके तो 5-6 जणांना म्हणजे स्वर्गनगरीच्या अप्सरांचाच मेळा वाटत होता. हत्तीदळाच्या आगेमागे आपल्या उंच फताड्या माना डोलवत कावऱ्या बावऱ्या डोळ्यांचे 50,000चे उंटदळ मार्ग आक्रमत होते. त्या चालत्या बोलत्या नगराबरोबर 250 मोठे बाजार पुढे चालले होते. फौजेसोबत चाललेल्या माणसा जनावरांची संख्या इतकी प्रचंड होती की एका मुक्कामाला फौज थांबली म्हणजे तिचा विस्तार 25-25, 30-30 मैलांपर्यंत पसरायचा. नाना नगरीचे सौदागर, व्यापारी, दलाल, बाजारबुणगे, नर्तकी, नोकरचाकर, शागिर्द पेशे अशा 5-6 लाखांच्या जनसागर दक्षिणेची वाट चालत होता. मात्र बाजारातले बुणगे आणि सामान्य स्वार शिपाई शंभूराजांची आठवण निघताच कुचेष्टेने हसायचे, एकमेकांच्या हातावर टाळी देत बोलायचे. आपल्या जगजेता आलमगीर साहेबांची ही चतुरंग फौज त्या संभ्याने दुरून जरी बघितली तरी त्याचा कलेजा फाटेल. तो कापर जागेवर केवळ भीतीनेच दडपून मरून जाईल. फौजेची आगेकूच व्हायच्या आधीच बिनीची पदके बाहेर पडायची. खांद्यावर फावडी आणि कुदळे घेतलेले हजारो कामाठी आणि बिगारी रस्ता साफ करत करत पुढे जायचे. त्यांच्या पाठीमागून पाचशहाचा प्रचंड तोफखाना निघे. पाचशहासोबत अव्वल आणि अवजड अशा सुमारे 70 तोफा होत्या. त्या इतक्या जड आणि वाहून नेण्यास कठीण असत की त्यातील एक तोफ ओढून नेण्यास 20-20 बैलांच्या जोड्या घायकुतीला येत. जेव्हा मार्गात उंच टेकड्यास अगर दरडी येत तेव्हा तोफा ओढण्यासाठी महाकाय हत्तींना जुंपले जाई. त्याशिवाय आलमगिरांसोबत पितळेच्या लहान लहान 300 तोफा होत्या. पाचशहाने इंग्रज, फ्रेंच, डच, जर्मन आणि पोर्तुगीज अशा फिरंगी गोलंदाजांना मुद्दाम आपल्या शेवाच्या क्रीत ठेवून घेतले होते. याशिवाय पाचशाही खजिना, जड जवाहीर, दप्तरखाने, पिण्याचे पाणी असे सामान घेऊन हजारो बैलगाड्या आणि उंटाचे गाडे दक्षिणेची वाट चालत होते. तोफखान्याच्या मागे घोड्यांच्या पाठीशी उंटाचे कापिले, त्या मागोमाग पाचशहाचा जनानखाना चाले. एकट्या पाचशहाचे सामान इतके प्रचंड होते की ते वाहून नेण्यासाठी 1400 उंट, 400 गाडे आणि 200 हत्ती लागत होते. औरंगजेबाच्या पाठीशी सुमारे 200 वर्षांची त्याच्या मोगली बापजाद्यांची पुण्याई होती. कुबेरांनाही लाजून खाली मान घालावी इतका प्रचंड खजिना होता. काबूल, कंदाहार, आग्रा, मथुरा, काशी, बंगाल, ओरिसा, माळवा, गुजरात अशा अनेक शहरातून आणि प्रांतातून गोरगरिबांच्या नडीवर पाय ठेवून गोळा केलेली प्रचंड संपत्ती त्याच्याजवळ होती. आशियातील सर्वात आधुनिक शस्त्रास्त्रांचे कारखाने, बारूदखाने सोबत होते. त्या प्रचंड शस्त्रास्त्रांसमोर आणि अगणित संपत्तीने भरलेल्या कोठारांसमोर मराठ्यांचे इवलेसे राज्य म्हणजे हत्तीसमोर उभे राहिलेले वासरूच होते. शिवाजी संभाजीचे स्वराज्य म्हणजे मुंबई आणि जंजिरेकरांचे हाबसान वगळून वेंगुर्ल्यातील हद्दीपासून ठाणे जवाहर पर्यंतचा कोकणपट्टा, पुढे नाशिक बागलांचा काही भाग आणि जुन्नर वगळून पुणे, सातारा, कोल्हापूरचा भूभाग एवढीच त्याची भौलौकिक मर्यादा होती. केवळ भौलौकिक आणि सांपत्तिक कृष्णाचीही औरंगजेबाचा एक प्रांत मराठ्यांच्या स्वराज्याच्या दुप्पट अगर तिप्पट होता. औरंगजेबाचे असे 22 प्रांत होते. दक्षिणेची वाट चालणाऱ्या पाचशहाच्या स्वतःच्या कर्तबगारीवर आणि आपल्या सेनादलाच्या बहादुरीवर ठाम विश्वास होता. शिवाय औरंगजेबाला अहोरात्र चालणारे शिवाजीराजे हयात नव्हते. 1.5 वर्षामागे संभाजीराजांच्या हाती आलेल्या स्वराज्याला घरबेद्यांनीही चांगलेच पोखरले होते. कैक मराठा आणि ब्राह्मण वतनदारांनी पाचशहाला दिल्लीकडेच आगाऊ खलिते धाडून दिले होते. अलंपाना, आपण तर साक्षात पृथ्वीपती, लवकरात लवकर दक्षिणेवर चालून या. त्या दुष्ट संभाजीच्या आणि त्याच्या जुलमी स्वराज्यातून आम्हाला मुक्त करा. आमचे वतनाचे पूर्वापार कागद आमच्या ओट्यात घाला. या सर्व शकियतशाली पार्श्वभूमीवर संभाजी सारख्या एक क्षुल्लक सामान्य गावठी बगावत खोर आपण सहज चिरडून मारू याची पाचशहाला बालंबाल खात्री होती. त्या बेहोशीतच तो चौफेर नजर टाकत होता. आपल्या चतुरंग सेनेकडे गर्वाने नजर फेकत होता. सायंकाळ होत आली. शाही फौजेसोबत मुक्कामाचे दुहेरी सामान ठेवलेले असे. आज सुद्धा पाचशहा मुक्कामी पोचण्याआधीच बिनीच्या पथकाने डेरेदांडे उभारले होते. टेकडीवरची सर्वात उंचवट्याची जागा पाहून पाचशहा, त्याचे सहजादे आणि जनानखान्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तिथे पाचशहाचा लाल रंगाचा अत्यंत आकर्षक अशा मच्छिलपट्टणमच्या कापडाचा तंबू उभारला होता. बाजूला बेगमांचे आणि शहजाद्यांचे तंबू, बयाजवर
उभे केले गेले होते. या भागाला गुलालबार म्हटले जाई. पाचशाच्या तळाबाहेरच तोफखान्याचे एक प्रचंड पथक जागता पहारा देत खडे होते. तेथे रोज एका नव्या सरदाराने पहारा करायचा शिरस्ता होता. पाचशहाच्या तंबूपुढेच एक लांबट घुसलखान्याचा आणि दुसरा कोतवालीचा तंबू उभारला गेला होता. गळ्यात सुवर्णघंटा अडकवलेला आणि कलाबुतांच्या गोंडांनी शृंगारलेला एक हत्ती माहुतांनी त्या लाल तंबूपुढे दिमाखात बसवला तसा हातामध्ये चांदीची लांब शिडी घेऊन काही मशांनी मेळा पुढे धावला. आपल्या मोजडीने एक एक पाऊल शिडीच्या पावंडावर टाकत शहनशाह मोठ्या दिमाखात हातावरून खाली उतरला. त्याने आपल्या तंबूपुढे उभारलेल्या उंच भव्य खांबाकडे पाहिले. पश्चिमेच्या डोंगराआड सूर्याने आपले तोंड लपवण्यापूर्वी शाही तंबूपुढच्या खांबावरचा आकाशदिवा पेटला होता. दर्यामध्ये चुकलेल्या खलाशांसाठी जसा दीपस्तंभ असतो तसा सुमारे 30 मैल पसरलेल्या पातशाही फौजेसाठी हा आकाशदिया एक दीपस्तंभच ठरायचा. फौजेत नेमक्या कोणत्या ठिकाणी शहनशाहचा तळ आहे हे त्यावरून कोणालाही पटकन ओळखू यायचे. त्या उंच माळरानावर आणि पलीकडच्या दरीमध्ये अंधार पसरला. नित्याच्या सवयीप्रमाणे फौज शिस्ती सावकाशीने मुक्कामी लागली. पाचशाह आपल्या सहकार्यासह घुसलखान्यामध्ये नमाज पडला. काही महत्वाच्या प्रासंगिक बाबीवर त्याने आपल्या अमीर उमरावांशी मसलत केली आणि तो आपल्या गुलालबारीकडे परतला. पाचशाहने आज खास आपल्या शहजाद्यांसाठी आणि फौजेतल्या आपल्या जवळच्या मेहमानांसाठी एक बडाखाना आयोजित केला होता. म्हणूनच पाचशाहच्या आप्तस्वकीयांसाठी आजची रात्र खूप महत्वाची होती. बड्या खाण्यासाठी खाजगीकडच्या त्या तंबूमध्ये उद्यपरी बेगमेसह सर्व खाशा स्त्रिया हजर झाल्या. त्या पाठोपाठ पाचशाहचा मोठा शहजादा मुअज्जम तसेच कामबख्श आणि मुअद्दीनसह बाकी सारे पोते हजर झाले. पाचशाही परिवारातील खाशांच्या आगमनाबरोबर पाचशाहचे इतर मेहमान आणि सरदार मोठ्या अदबनी ओटीने उभे राहत होते. त्यामध्ये आलमगीरांच्या पाठीशी नेहमी उभा असणारा, औरंगजेबापेक्षा वयाने वडील असणारा दिप्पाड अंगापिंडाचा असद खान होता. त्याच्याच बाजूला औरंगजेबाचा एक मावस भाऊ असद खानाचा पुत्र जुल्फिकार सुद्धा बसला होता. सैन्यातील अत्यंत महत्वाच्या आणि मोक्याच्या जागेवर पाचशाहच्या अनेक मेहमानांची वर्णी लागली होती. आजचा तो खाना म्हणजे पाचशाही मेहमानांसाठी एक अजब चीजच होती. इतर वेळी आपल्या राजनीतीचा, शतरंजचा पट आणि नमाजाची चादर या दोन गोष्टींशिवाय पातशाह अन्य कशाकडेच ढुंकूनही पाहत नसे. त्याला हास्य विनोदाचे आणि संगीताचेही वावडे होते. पाचशाहच्या खाजगीकडे लष्करात, कारभारात आणि दरबारातही प्रचंड दरारा होता. बाकीचे मेहमान दूर राहोत, परंतु शहजादा आझम आणि मुअज्जम यांना आपल्या बापाचे खलिते पोचले की ते खलिते वाचतानाही ते भीतीने थरथर कापत. त्यांची तोंडे राखमाती पसरल्यासारखी पांढरी होऊन जात. त्यामुळे अशा या पाचशाही भोजनासाठी सुद्धा संगत देताना त्यांचे मेहमान मनातून खूप दास्तावले होते. खुदाची मेहरबानी होवो आणि आपल्या हातून कोणताही गुस्ताखी न करता आपण तेथून सुटका होवो अशीच ते अल्लाकडे दुआ मागत होते. इतक्यात औरंगजेबांची सडपातळ बांध्याची वार्धक्याने आटलेली परंतु एखाद्या पोराच्या उत्साहाने भरलेली मूर्ती तिथे येऊन पोचली. सर्वांच्या कुर्निसांतांचा स्वीकार करीत पाचशाह शिरोभागी बसला. पाचशाहच्या पाठोपाठ त्याचे 35ली लाडली शहजादी जिनतुन्निसा चालत होती. याआधी खरे पाहता त्याच्या थोरल्या शहजादीने जबुन्निसाने औरंगजेबाचे हृदय व्यापले होते. मात्र अलीकडे शहजादा अकबराने बगावत केली. त्याला जबुन्निसाचा छुपा पाठिंबा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे औरंगजेबाचा होश उडाले. त्या जबुन्निसाला त्याने फुलासारखे जपले होते. तिला त्याने फक्त दूर केले नाही तर सरळ गिरफ्तार करून दिल्लीतल्या सलीमगड किल्ल्यावर कायमचे कोंडून टाकले होते. मात्र तेव्हापासून धाकटी जिनतुन्निसा त्याची लाडकी शहजादी झाली होती. सर्वांसोबत पाचशाहने अगदी शांतपणे खाना घेतला. खाना आटोपल्यावर मात्र शहनशाह काहीसा गंभीर दिसू लागला. स्वतःमध्ये हरवून गेलेला पाचशाह अभिमानाने बोलला, हतियार म्हणून मी 2च तलवारी नेहमी परसतो, एक रणांगणावरची आणि दुसरी बुद्धीची, आणि आपण जाणताच पहिलीपेक्षा दुसरीच मला जादा हाशील आहे. पाचशाहच्या त्या बोलाबरोबर असद खानला जोर चढला. तो सर्वांना याद देत बोलला, तुम्हा सर्वांना काही दिवसांपूर्वीचा तो जादुई जंग आठवतच असेल. एका बाजूला लाखभर लढवय राजपूत, त्यांच्यासोबत दुर्गादास नावाचा तो कुत्ता आणि आपले बदकिस्मत शहजादे अकबर. पण लाखाच्या त्या फौजेला केवळ अक्कल हुशारीच्या समशिरीनेच जहापनाने दूर वाळवंटात पळवलं. खून का एक कतरा भी गिराय बगैर जंग जीतली. असद खानच्या त्या गौरवपूर्ण उद्गाराने पाचशाह मनातून खूप सुखावला होता. आपले तपकिरी डोळे विस्फारत तो धीर गंभीर आवाजात बोलला, माझ्याकडे आणखी एक तिसरे हतियार आहे. ते मात्र खूप तेज, जहरीले आहे.
बोलता बोलता पातशहाने आपल्या कमरपट्ट्यावर एक छोटीशी कट्यार बाहेर काढली. तिचे चकाकते पाते मिरवत तो बोलला, आमच्याशी कोणी दगाबाजी अगर गद्दारी करायची कोशिश केली तर मात्र हमारी ये कट्यार उस काफर के पेट में बड़े बेदर्गी से 7 घुसकर उसकी रीढ़ की हड्डियां तोड़कर भी बाहर निकलती है. औरंगजेब पातशाह पुन्हा एकदा सर्वांकडे आपली भिरभिरती नजर फेकत काहीशा कठोर सुरात बोलला, आमच्या मुघल खानदानात आणि दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या तुर्क वंशात अनेक बहादूर, तेज आणि कला के कदरदान शहनशाह होऊन गेले. आमचे काही दोस्त तर मला डिवसण्यासाठी मुद्दाम त्यांची याद देण्याची बेवकूफी करतात. पण आमचा हिसाबच अलग आहे. आमचे जहांगीर साहेब फक्त चित्र काढण्यात त्यांची उभी जिंदगी गेली, मात्र माझे हात कुंजला हाताळण्यासाठी नव्हे तर तलवार उगारण्यासाठीच शिवशिवतात. दुश्मनांच्या अंगातून सांडणाऱ्या लाल रक्ताचीच मला प्यास आहे. आमचे अब्बाजान शहाजान साहेब यांनी खाली महल माड्या आणि शाही इमारती बांधण्यातच आपली पुरी उमर बर्बाद केली. आमचे सम्राट अकबर साहेब कधी राजपुतांना हिंदूंना मांडीवर घेऊन त्यांचे दुलार करायचे. सांपों को इस तरह आपके जिस्म पर लपेटकर उनके साथ खिलवाड़ करना हमें नामंजूर है. असे भाईचाराचे खोकले ख्वाब आम्हाला कधीच पटत नाहीत. या सर्वांपेक्षा आम्ही ज्यादा इज्जत करतो ती आमच्या अल्लाउद्दीन खिलजी साहेबांची. त्यांनी इथल्या रयतेला ठिकाणावर आणलं होतं. पालतू घोडी काय, कुत्तिया आणि रयत काय ह्या सर्व जनावरांना कायम काबूत ठेवायला हवं. आम्हाला तर इथल्या प्रजेच्या मानेवर हतियार ठेवूनच सियासत करणं खूप पसंत आहे. आजच्या मेजवानीला शहजादा आजम गैरहजर होता. त्याला संभाजीच्या समाजासाठी पुढे दक्षिणेत धाडण्यात आले होते. आपल्या फौजेतील सर्वात कर्तबगार आणि कोणतीही जोखीम पार पाडणारा काबिल म्हणून पातशाह आपल्या ज्येष्ठ शहजादाकडे मोअज्जमकडे पाही. सर्वांकडे डोळे फिरवत पातशाह बोलला, या वयातली माझी दख्खनची मोहीम म्हणजे माझ्यासाठी नव्हे तर माझ्या 2 होनहार शहजादांसाठी एक इम्तिहान ठरणार आहे. क्यों असद खान? जैसे आपकी मर्जी किबलाए आलम. मी आता बुड्ढा झालो आहे. आमच्या नंतर ह्या पातशाहीचा कारभार कोण पाहिल, आमचा जानशीन कोण होईल हे ठरवण्याचा आता वक्त आला आहे. पातशाच्या या उद्गाराने मोअज्जम चमकला. आझमच्या पश्चात त्याची बेगम डोळे विस्फारून इकडे तिकडे बघू लागली. तितक्यात पातशाला कसलीशी याद आली. अकस्मात अचानक उगवून झरझर वाहून जाणाऱ्या पावसाळी ढगांप्रमाणे अत्यंतिक दुःखाची एक छटा पातशाच्या चेहऱ्यावर अवतरली आणि नाहीशी झाली. पण कोणाचीही भीडभाड न ठेवता पातशाह बोलून गेला, आझम काय आणि मोअज्जम काय, माझ्या पश्चात हिंदुस्थानच्या तख्तावर बसायची ह्या दोघांचीही लायकी नव्हती. पण केवळ बदनशीब काय करायचं, आमच्या तख्तपोशीवर बसून ताज पहनायची ज्याची खरी काबिली होती तोच आमचा शहजादा बेवकूफ निघाला. बगावत करून ज्याने दुश्मनाला जाऊन मिळाला, रहम वाटतो त्या शहजाद्याचा. त्या अल्लाह तालाने त्याला इतकं सारं भरभरून दिलं, पण त्याच्या बेवकूफीनं आणि बदनशिबानं सारं हिरावून नेलं. कोणीतरी सोन्याऐवजी कलेजावरचं कट्यारीचे पाते घासावे तसे शहजादा अकबराच्या आठवणीने शहशहाने हृदय रक्तबंबाळ होत होते. ते दृश्य उघड्या डोळ्याने पाहताना पातशाहचे सारे मेहमान कमालीचे बावरून गेले होते. बगावतीच्या कल्पनेने पातशाहची चर्या लालेलाल झाली. तो गरजला, आमच्या आमदानीत जे बंडखोरीची कोशिश करतात ते खाक होऊन जातात. कारण बगावतीची आणि गद्दारीची खरी कला फक्त ह्या औरंगजेबाला हासिल आहे. प्रत्यक्ष माझ्या जन्मदात्या बापाचा जेव्हा दिमाग फिरला तेव्हा त्यांना सुद्धा बुढाप्यामध्ये सबक शिकवायला आम्ही आगे मागे पाहिले नाही. एखाद्या झाडाच्या फांद्या सहज तोडाव्यात तसा आम्ही आमच्या नादान भावांचा स्मशान घाटाचा रस्ता दाखवला. दुश्मनांची खैरियत चाहणाऱ्या मूर्ख बहिणींना कायमच्या बंदीखान्याच्या अंधारात कोंडून टाकलं. मुझे इतना ही कहना है बस. आमच्या अब्बाजान नंतर दिल्लीचा पातशाह कोण होणार हे आम्ही आमच्या बापालाही ठरवू दिलं नाही. मात्र आमच्या नंतर दिल्लीचा पातशाह कोण होणार याचा फैसला मात्र आम्ही स्वतः करणार. हमारे शहजादों में से जो दक्कन की मुहिम में फतेह हासिल करेगा, संभा जैसे नादानों को कुचलवा देगा, उसके सर पे हम खुद अपने हाथों से पूरे फक्र के साथ हिंदुस्तान का ताज पहनाएंगे. आपल्या फौजेस वाढीव तोपगोळे आणि रसद मिळाली म्हणून सेनापती हंबीरराव मोहिते राजधानीत आले होते. त्यांनी रायगडच्या सदरेवर येसुबाई महाराणींची भेट घेतली होती. तेव्हा हंबीररावांनी भेटून जावे असा सोयराबाई मातोश्रींनी निरोप त्यांना फडावरच मिळाला. हंबीरराव आश्चर्यचकित झाले, कारण संभाजीराजांनी रायगडाचा ताबा घेतल्यापासून गेल्या 1.5 वर्षात त्यांची आणि सोयराबांची मुळी भेटच झालेली नव्हती.
हंबीररावांनी स्वतःच त्यांची भेट घेण्याचा 2-3 वेळा प्रयत्न करून पाहिला होता, मात्र सोयराबाईंनी त्यांचे तोंडही पाहणे निषिद्ध मानले होते. पण अक्कासाहेबांच्या रागामागचे मुख्य कारण हंबीरराव जाणून होते. ऐनवेळी हंबीररावांनी डाव उलटवला. स्वतःचा भाचा सिंहासनारूढ होतोय ही गोष्ट त्यांच्या मामांच्या डोळ्यांनाही साहावली नाही, तर जगाला दोष कशाला द्यायचा. सोयराबाईंचे हे कडवट उद्गार हंबीररावांच्या कानापर्यंत अनेकदा पोचले होते. सोयराबाईंचे आंधळे पुत्रप्रेम आणि स्वार्थासाठी शंभूराजांच्या जीवावर उठण्या इतकी मजल मारणं, त्यासाठी रचलेल्या घातकी कटामध्ये सामील होणं, ह्या बाबी अजिबात दडून राहिल्या नव्हत्या. त्यामुळे संतापलेल्या शंभूराजांनी सोयराबाईंच्या दारात जाऊन अखंड तांडव केले होते. त्याही गोष्टीला आता 1.5 महिना लोटला होता. त्यानंतर फक्त 2 वेळा सोयराबाईंची पालखी जगदीश्वराच्या दर्शनाला गेल्याचे रायगड वासियांनी पाहिले होते. अन्यथा त्यांनी स्वतःला आपल्या मालामध्ये पूर्णतः कोंडून घेतले होते. त्यांची तब्येत अलीकडे कमालीची ढासळू लागली असल्याची वार्ता नाणे दरवाजा जवळच्या बाजारात आणि बड्या बाजारातही ऐकायला मिळत होती. सोयराबाईंचे क्षेमकुशल विचारण्यासाठी स्वतः येसुबाई 3-4 वेळा त्यांच्या महालात गेल्या होत्या. त्यांनी वैद्य आणि हकीमही तिकडे पाठवून दिले होते. जेव्हा हंबीररावांनी आपल्या वडील भगिनीकडे पाहिले तेव्हा त्यांचे काळीजच चरकून गेले. पिवळ्या धमक बुट्टीवर दागिन्यांच्या ओझ्याने वाकलेली तजेलदार महाराणीच्या जागी सोयराबाईंचे आजचे रूप कमालीचे विसंगत होते. शुभ्र वस्त्रे, कपाळ लोगलेला गडद आणि गोलत सुरकुत रेगा, आटत जाणाऱ्या विहिरीसारखे खोल गेलेले डोळे, बाळावरचे पुसटे हिरवे गोंदन आणि हडकुळलेले देही यष्टी. एका महाराणीच्या जागी अनेक वर्षे व्रतवैकल्य करणाऱ्या म्हाताऱ्या सन्यासिनीसारख्याच सोयराबाई दिसत होत्या. त्यांचा आवाज सुद्धा कमालीचा क्षीण वासत होता. बाजूच्या मंचकावर बसायची खून त्यांनी आपल्या धाकट्या बंधूला केली. न रावण हंबीरराव बोलले, किती थकला आहेत अक्कासाहेब? जाऊ दे हंबीर, राजे गेले, म्हातारपणी हातून नको ते गुन्हे घडले. आता जगायची आस कशासाठी धरायची? माफ करा अक्कासाहेब, कारण काहीही असोत, पण तुमच्या ह्या धाकट्या बंधूला तुमच्या पाठीशी उभं राहता आलं नाही. माफ करा. छे हंबीरराव, तसं काही नाही. सुरुवातीला खूप संताप आला होता तुमचा खरा, पण घडल्या गोष्टीची नीट मांडणावळ केली. झाल्या प्रकरणाकडे थोडं तटस्थपणे पाहिलं आणि ठरवलं की तुम्हाला शाबासकी द्यावी. काय बोलता आहात अक्कासाहेब? हंबीररावांचा आवाज घोगरा झाला. ते बोलले, राजमातांच्या लग्नापूर्वीची गोष्ट थोरल्या महाराजांनी आम्हाला एकांतात एकदा स्पष्ट ऐकलं होतं. ते म्हणाले होते, हंबीरराव, आपण आमचे मेव्हणे आहात, पण हा झाला केवळ योगायोग. त्या नातेसंबंधांच्या जागेवर आम्ही तुम्हाला सेनापतीपद दिलेलं नाही, उलट तुमच्या बळकट हातांनीच स्वराज्याचं संवर्धन होईल हे आम्ही जाणलं होतं. खरंय हंबीरराव, महाराज म्हणजे गुण जाणणारे परिसच होते. बऱ्याच दिवसांनी मोकळेपणाने गोष्टी चालल्या होत्या, त्यामुळेच आपले मन खुले करत हंबीरराव बोलले, थोरले महाराजांच्या आणि शंभूराजांच्या पन्हाळ भेटीनंतर महाराजांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, हंबीरराव, अलीकडच्या आमच्या दीर्घ भेटीसाठी शंभूराजांचं हृदय आम्ही वाचलं आणि आमची खात्री झाली की स्वराज्य शंभूराजांच्या हातामध्ये सुरक्षित राहील. राजाराम अजून अजाणते आहात असं सोयराबाई गंभीर दिसल्या. रायगडावरील त्या वारसा युद्धाची, कारभाऱ्यांच्या पहिल्या बंडाळीची गोष्ट हंबीररावांनी आठवली. ते म्हणाले, त्या साऱ्या पार्श्वभूमीवर अक्कासाहेब, मी तुम्हाला इतकंच सांगेन, कदाचित एका भावानं आपल्या बहिणीला फसवलं असेल, मात्र ह्या हिंदवी स्वराज्याचा एक इमानी सेवक खाल्ल्या मिठाला जागला आहे हे मात्र नक्की. सोयराबाई शून्यातून पाहत बोलल्या, हंबीरराव, जेव्हा आम्ही रायगडावर राहत होतो तेव्हा सईबाईंच्या माघारी आम्ही शंभूबाळांना पोटच्या लेकरासारखं वाढवलं होतं, पण पुढे आमच्या मांडीवर राजाराम आले आणि नकळत आमच्यातल्या सावत्र भावाने शंभूराजांना कधी दूर केलं हे आम्हाला कळलंही नाही. पुढे शंभूराजे दृष्ट आहेत, व्यसनी आहेत अशी कारभारातलीच जाणती मंडळी केवळ स्वार्थापटी बोलत राहिली. तोच खोटेपणा आम्ही आमच्याही मनावर बिंबवत राहिलो, कारण रायगडाच्या महाराणीनंतर इथली राजमाता होण्यासाठी आमचं मन भुकेलेलं होतं. हंबीरराव इकडे तिकडे पाहत विचारू लागले, राजाराम साहेब कुठं दिसत नाहीत ते? हंबीरराव, गडावर शंभूराजे असले की राजारामांना तहान भूक ही उरत नाही. आमच्याजवळ थांबणं तर दूरच. सोयराबाई कातर सुरात बोलल्या, आता आम्हाला राजारामांची चिंताच वाटत नाही. आमचे आपसात इतके हेवेदावे झाले, पण राजारामांबद्दल शंभूराजांचं वात्सल्य कणानंही कमी झालेलं नाही. जणू थोरल्या राजांचे जागा शंभूराजांनी भरून काढली आहे. ती येसू सुद्धा राजाराम बाळांची इतकी वास्तपुस्त करते की आम्हाला वाटतं, युवराजांना आज आपल्या आईची तरी काय गरज नाही. अक्कासाहेब, आपण असं बोलून कसं चालेल? हंबीरराव, आपण आमचे धाकटे बंधू म्हणूनच सांगते. आमच्या हातून नकळत नव्हे तर जाणीवपूर्वक इतके गुन्हे घडले आहेत की आता जगण्यात राम वाटत नाही. पालखी मेन्यातून जगदीश्वराकडे जायलाही लाज वाटते. एक कोत्या बुद्धीची, स्वार्थी आणि घातकी स्त्रीच याच नजरेनं जग पाहत असेल नव्हे आमच्याकडे.
आकासाहेब, कशाला अधिक विचार करता? आपली प्रकृती ठीक नाही, आपण कृपा करून आराम करावा. नाही आंबीरराव, कधी कधी पश्चातापानं आमचं काळीज पळून निघतं. मनुष्याच्या स्वार्थबुद्धीला किमान काही मर्यादा असावी. एकीकडे स्वराज्यावर औरंगजेबासारखा आमच्या तीन तीन पिढ्यांनी पुरून उरलेला आमचा वैरी धावून येतो आहे. अशा वेळी मातोश्रींच्या नात्याने शंभूबाळांना मानसिक आधार देणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं. पण त्याऐवजी आम्ही लुंग्या सुंग्यांच्या नादी लागलो, शंभूबाळांनाच नष्ट करू इच्छिणाऱ्या कुटील गटामध्ये सामील झालो. त्याचीच आम्हाला खूप खूप लाज वाटते. बोलता बोलता सोयराबाईंचा सूर कातर झाला. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यातच जोराचा ठसका लागला. तेव्हा एक दासीनं झटकन पाण्याचं पात्र त्यांच्या पुढे केलं. त्यांची ती अवस्था पाहून हंबीरराव बोलले, आकासाहेब, आता जीवाला अधिक त्रास करून घेऊ नका, विश्रांती घ्या, सारं काही ठीक होईल. अंगावर शालीची भाळ मारत सोयराबाई कुळंबिनीच्या मदतीने आतल्या दालनाकडे जायला निघाल्या. तेव्हा त्यांनी हंबीररावांना पुन्हा एकदा आपल्या समीप बोलावलं. त्या हळू पण कृतकृत्य भावाने बोलल्या, येसुबाईंना आमचा मुद्दाम सांगावा द्या. म्हणावं, आता आम्हाला कसलीही चिंता उरली नाही. तुमच्या पदराच्या सावलीत आमचे राजाराम बाळ सुखी आणि सुरक्षितच राहतील. अश्विन शुद्ध 1100-1603 दिनांक 27 ऑक्टोबर 1681 तो दिवस होता. सप्तमहालाच्या बाजूने आक्रोश ऐकू येऊ लागला. दासी कुळंबिनी मोठमोठ्याने रडत होत्या. सोयराबाई मातोश्री आपल्या बिछाईतीमध्ये मृतावस्थेत पडल्या होत्या. शंभूराजे आणि येसुबाई तिकडे धावतच गेले. पांढऱ्या शुभ्र वस्त्रात पडलेल्या सोयराबाईंचा हडकुळा देह निळा काळा दिसत होता. तात्काळ राजवैद्यांना पाचारण केलं गेलं. त्यांनी आदल्या रात्रीच मातोश्रींनी हिरकणी खाऊन आत्महत्या केल्याचं निदान केलं. शंभूराजांनी काळ्या हौदाच्या बाजूलाच थोरल्या महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या जागेपल्याड सोयराबाईंना मंत्राग्नी दिला. भटभिक्षुक, दीनदुबळे, पांतस्थ सर्वांना खूप दानधर्म केला. पोरक्या राजाराम साहेबांची ते खूप काळजी घेत होते. क्रियासंस्कार पार पडले. पाहुण्यांनी राजवाडा भरला होता. शंभूराजांच्या डोळे सोयराबाईंच्या आठवणीने भरून आले. ते बोलले, आपल्या अपत्याच्या मायेपायी आम्हाला अटक करण्याचे हुकूम सोडण्यापर्यंत, अगदी आमच्या जीवावरही उठण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हा झाला मानवी स्वार्थाचा भाग. पण आबासाहेबांच्या धाडसी तारुण्यात आणि रायगडावरच्या आमच्या शैशवात आता मातोश्रींनी आम्हा दोघात किती लढीवाळानं जपलं होतं, त्याचा विसर आम्हाला कधीच पडणार नाही. आमच्या ह्याच मातोश्रींनी थोरल्या राजांवर विषप्रयोग केला असा किटाळ उठवणं म्हणजे पतिप्रेमाविषयी शंका घेण्याचा तो एक निष्ठुरपणा ठरेल. त्या स्फटिकाहूनही दवल्या होत्या. संभाजीराजे, आज औरंगजेबाने हिंदुस्थानात उच्छाद मांडला आहे. उत्तरेत अनेक प्रबळ हिंदू आणि राजपूत सरदारी आहेत, पण ती सारी त्या पाचशहाच्या गावांतली जनावरं. असं तर काय, त्यांना देशाचं धर्माचं कशाचंही स्वैरसूतक उरलेलं नाही. तशातच आपण ऐकलं असेल, औरंगजेबानं हिंदू रयतेवर जिझिया नावाचा अन्याय कर बसवला आहे. त्यानं सामान्य रयतेला तर जिनं नको नकोसं करून सोडलं आहे. अशा पापी आणि धर्मपागल पाचशाला व्यसन घालायची युक्ती आणि शक्ती आज हिंदुस्थानात फक्त आपल्याच हातात आहे. सच है राजन. दिल्ली आणि राजपुताना सोडून मोठ्या भरवशाने मी आणि शहजादा अकबर रायगडाच्या सावलीत येऊन पोहोचलो आहोत. भारावलेले दुर्गादास राठोड बोलले. काल सकाळीच शंभूराजे आपल्या सहकाऱ्यांसह सुधागडला येऊन पोहोचले होते. त्यांनी गडावरच्या सबनिसांच्या वाड्यामध्ये मुक्काम ठोकला होता. कालच किल्ल्याच्या पायथ्याशी धोंडसे नावाच्या गावात त्यांची आणि शहजादा अकबराची खरीखुरी पहिली भेट घडून आली होती. कालच दोघांच्या शाही भेटीत एकमेकांना जडेजावार, उंची वस्त्रप्रावरणे, उत्तम पैदासीची अरबी आणि तुर्की घोडी भेट देणे असे उपचार पार पडले होते. तेव्हा शंभूराजांनी दुर्गादास आणि शहजादा अकबराचे तोंड भरून कौतुक केले. त्यांना धन्यवादही दिले. बरं झालं, निदान तुमच्या निमित्तानं आमच्या सरकारकुनांच्या बगावतीचं पितळ उघड पडलं. कारभारांच्या त्या खलित्याने उलट आम्हावरच बडे उपकार केले राजन. शहजादा अकबर हसत बोलला. गेले 4-5 महिने आपण आम्हाला इथेच ह्या पालीच्या भयंकर बरसातीमध्ये भिजवत ठेवलं होतं. कदाचित आमच्या हेतूबद्दलच आपल्या दिलात अंदेशा असेल. शहजादांच्या वक्त्यावर शंभूराजे दिलखुलास हसले. आगत स्वागत उत्तम झाले. पुढच्या बैठकीसाठी तर सुधागडच्या वाड्यात जाऊन बसायचे ठरले. तेव्हा राजांनी शहजादाकडे निरखून पाहिले. थोडासा स्थूल प्रकृतीचा, मध्यम उंचीचा, पण लाल तजेलदार कांचीचा शहजादा दिसायला आकर्षक होता. त्याला शंभूराजे बोलले, चला आज आमच्या सोबत वर गडावरच मुक्काम ठोका, विस्तारानं बोलू सारं. राजन, हवं असेल तर आपण दुर्गादासांना सोबत घेऊन जा, आम्ही कल सुबह पोहोचू. अकबर बोलला. आज का नको राजन, इथल्या बरसातीच्या तडाख्यातून आम्ही कसेबसे बचावलो. आता तुमची ती गडावरची सर्दी नाही सहन व्हायची.
दुर्गादासांच्या सोबत राजांचा गडावरचा मुक्काम उत्तमरित्या पार पडला होता. सकाळी दुर्गादास आणि शंभूराजांनी पूजा आटोपल्या. दोघांच्याही पालख्या बोराई देवीच्या मंदिरात जाऊन पोहोचल्या. देवीच्या दर्शनानंतर राजा पूर्व दिशेच्या बुरुजाजवळून फेरफटका मारू लागले. सोबत उत्साही दुर्गादास होतेच. उंचेपुरे सावळ्या रंगाचे राजपूत धाटणीची उलट्या बांगाची दाढी ठेवलेले दुर्गादासांचे व्यक्तिमत्व लोभस होते. दोघेही दऱ्यापड्याचा तैलबडाचा किल्ला, त्या पाठीमागचा गर्द वृक्षराजी आणि आजूबाजूच्या उंच कड्याचे व खोल गळईचे दर्शन घेऊ लागले होते. दुर्गादासांच्या चालण्या बोलण्यातून त्यांची कळकळ व्यक्त होत होती. राजपुतानातील सर्व राण्यांनी एका झेंड्याखाली गोळा व्हावे आणि औरंगजेब नावाचे आपल्या मुलखावरील धर्मावरील संकट लवकरात लवकर दूर करावे, त्याच्या जागी गादीवर शहजादा अकबराला बसवावे ही आपली भूमिका दुर्गादास स्पष्ट करीत होते. त्याचवेळी त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांचे राजपुतानावरचे प्रेम, शहजाद्यावरची निष्ठा व संभाजीराजांबद्दलचा अपरंपार आदरही लपत नव्हता. जोधपूरचा राजा जसवंत सिंग आयुष्यभर मोगलांच्या मिठांना जागला होता. औरंगजेबाच्या मर्जीसाठी त्याने अगदी काबूल कंदाहारच्या वेशीपर्यंत धडका मारल्या होत्या, रणमैदान गाजवली होती. मात्र खैबर खिंडीजवळच्या त्याच्या अकाली अंत झाला. त्याच्यासारख्या एकनिष्ठ सेवकाच्या मृत्यूने प्राच्याला खूप दुःख व्हायला हवे होते. मात्र त्याच्या जाण्याने औरंगजेब अधिक सुखावला. आणखी एक हिंदू राज्य आपोआप घशात घालायला मिळेल ह्या औरंगजेबाचा अंदाज होता. मात्र तेव्हा जसवंत सिंगची राणी गरोदर होती. ती प्रसूत झाल्यावर वारसा हक्कानुसार अजित सिंहाला जोधपूरच्या सिंहासनावर बसवावे अशी राजपुतांची मागणी केली. त्यासाठी दुर्गादासाने पातशाची समक्ष भेट घेतली. त्याने आग्रह धरला, हुजूर, वारसा हक्काप्रमाणे अजित सिंहाने जोधपूरचे नरेश बनवावे. जरूर, क्यों नाही, औरंगजेब हसत बोलला. उद्याच तुझ्या धन्याला आम्ही राजवस्त्र द्यायला तयार होतो, लेकिन एक शर्त पर. कोणती शर्त जहापना? उद्यात अजित सिंहानी आणि त्यांच्या आईनं इस्लाम धर्म स्वीकारावा आणि मग बेशक राज्य करावं. पातशाचे ते बेचूट उत्तर ऐकून इमानी दुर्गादास राठोड नखशिखांत थरारून गेला होता. माझा मृतदेह स्मशानाची वाट चालल्यापूर्वी मी औरंगजेबाची वाट लावेन अशी दुर्गादासाने आण घेतली होती. त्या क्षणापासून दुर्गादास आलमगीर विरुद्ध पेटून उठला होता. त्या गोष्टीची आठवण करता दुर्गादास राठोड रागाने लाल झाले. ते म्हणाले, अकबर आणि राजा मानसिंगाच्या काळापासून आमच्या तीन पिढ्यांनी दिल्ली मोगलाई राखण्यासाठी रक्त सांडलं, पण त्या साऱ्या गोष्टी विसरून धर्मवेडा औरंगजेब दुसऱ्या टोकाला गेला. हिंदू प्रजेवर त्याने जिझिया कर बसवला. त्याच्या वसुलीसाठी अनन्वित अत्याचार केले. मग उत्तरेतल्या प्रजेनं अशा अधर्मशाही विरुद्ध बंड का नाही पुकारलं? शंभूराजांनी विचारले. सारं झालं. औरंगजेब जामा मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना पिचलेल्या हिंदू रयतेनं त्याला अडवलं, गाराण घातलं, पण पातशाला दया आली नाही. त्या गरीब रयतेच्या अंगावर औरंगजेबाच्या उन्मत्त हत्ती नाचला, पण औरंगजेबानं आपला इरादा बदलला नाही. त्या साऱ्याचा उद्रेक मग राजपुतानातील बंडाव्यात झाला. दुर्गादास ती कहाणी ऐकवत होते. राजस्थानच्या वालुकामय प्रदेशात पेटलेल्या बंडाचा समाचार घेण्यासाठी औरंगजेब तिकडे धावून आला होता. त्याने दक्षिणेतून मोजजमला आणि बंगालमधून आजमला बोलावून घेतले होते. राजपुताना थंड पडत नव्हताच, पण एकदा पातशाहकडून अपमानित झालेला शहजादा अकबरला दुर्गादासाने कौशल्याने स्वतःकडे ओढले. त्याच्या डोक्यात बंडाचे बीज पेरले. परंतु दुर्गादास आणि शहजादा अकबर हे दोघेही दुर्दैवाच्या तडाख्यात सापडले. अकबराने फक्त बगावतीचे निशाण उभारले होते, तर स्वतःला नवा शहनशाह घोषित करून खुतबाच वाचला होता. आपल्या बापाशीही रणांगणावर मुकाबला करायचा गुन्हा केला होता. अशा गुन्हेगार शहजादा कुठेही गेला तरी त्याचा प्रतिशोध घेतल्याशिवाय पातशाह स्वस्थ बसणार नाही याचा अंदाजा दुर्गादास आणि अकबर या दोघांनाही होता. त्यामुळे त्यांना सह्याद्रीच्या सिंहाची पोलादी गुहा भरवशाची वाटली. दुर्दैवाचे अनेक तडाय खात ते दोघेही 4 महिन्यांचा कष्टदायक प्रवासानंतर महाराष्ट्र पठारावर येऊन पोहोचले होते. जिझिया कराचा विषय निघता शंभूराजे बोलले, पातशाहनं आपल्या हिंदू रयतेवर हा कर लादायची खबर आमच्या आबासाहेबांना समजली तेव्हा ते किती बेचैन झाले होते हे आम्हीही जवळून बघितलं आहे. त्यांनी औरंगजेबांना स्पष्ट कळवलं, तुमच्या ह्या एका कृतीनं तुम्ही आपल्या श्रेष्ठ तुर्क कुळाला कलंक लावला आहे. रयत म्हणजे राजाची लेकरं, यामध्ये हिंदू आणि मुसलमान असा फरक करायचा नसतो. आमच्या आबासाहेबांनी असा फरक कधीच केला नाही. हिंदवी स्वराज्य उभारताना त्यांनी विजापूर आदिलशहाच्या पदरीचे 7,000 पठाण आपल्या मराठा फौजेत घेतले होते. आजही दौलत खान आणि दर्याखानासारखे नरवीर आमच्या आरमारात आहेत. कुठे शिवाजी आणि कुठे औरंगजेब? दुर्गादास विषादाने बोलले. फक्त सरहदीही रुंदावल्या म्हणून राज्य मोठी होत नसतात. राजाच्या मनाची विशालता महत्वाची. सकाळी उगवत्या सूर्यकिरणाबरोबर आपण गडावर पोहोचू अशी शहजादा अकबराने हमी दिली होती, परंतु दुपार झाली तरी त्यांचा तिथे पत्ता नव्हता.
त्यामुळे दुर्गादास आणि संभाजीराजे हवालदिल झाले होते. शेवटी बऱ्याच हुशारीने शहजाद्यांची पालखी गडावर येऊन पोहोचली. आपला राग आतल्या आत गिळण्याचा प्रयत्न करत शंभूराजे बोलले, शहजादे, खालच्या पायथ्यापासून इथे गडावर पोहोचायला जर तुम्हाला इतका वेळ लागणार असेल तर याच ढिल्या न्यायाने आपण दिल्लीवर धडक कशी मारणार? शंभूराजांच्या बोलाबरोबर दुर्गादासांनाही हसू आवरले नाही. शहजाद्यांच्या मंदगतीची कबुली देत ते बोलले, काय सांगावं शंभूराजे, शहजाद्यांचा हा ऐशोआराम नडला, नाहीतर त्या औरंगजेब पातशाची 10 महिन्यामागेच निकाल लागला असता. काय सांगता? होय राजे, ह्या शहजाद्यांसाठी त्यांच्या खुदानच सुवर्ण संधीचं कवाड उघडून दिलं होतं. औरंगजेब इतका एकाकी पडला होता की तेव्हा त्याच्याकडे 10-12 हजाराची मामुली फौज सुद्धा उरली नव्हती. आणि ह्या शहजाद्यांच्या झेंड्याखाली आम्ही लाखभर राजपूत उभे ठाकलो होतो. आता विजय आपलाच होणार, दिल्लीची गादीही आपलीच. या विजयाच्या बेहोशीत हे महाशय इतके मशगूल राहिले की त्यांना 120 मैलांचं अंतर पार करायला तब्बल 15 दिवस लागले. त्या मधल्या काळामध्ये कुठे नवे सिंहासन घडवण्यासाठी सुताराला बोलवा, राज्यवस्त्रे शिवण्यासाठी दर्जींच्या फौजे बोलवा, अशा बकवास गोष्टी शहजाद्यांनी सोन्यासारखा वक्त गमावला. आमच्या ह्या नादान दिरंगाईचा फायदा त्या बुड्या पातशानं उचलला आणि कपटनीतीचा जांभिया भोगसून शहजाद्यांनाच अक्षरशः देशोधडीला लावलं. वाड्यात खुली चर्चा मसलत सुरू होती. त्यामध्ये कवी कलशी येऊन सहभागी झाले होते. दुर्गादासांच्या बोलाबरोबर शहजाद्यालाही ते वाईट दिवस आठवले आणि प्रांजळ कबुली देत तो बोलला, तेव्हा आमची नालायकीच नडली. यात अंदेशा कसला? पण आमचा बाप औरंगजेब म्हणजे उस्तादो का उस्ताद. ते कसे? काय सांगावं राजन, कारण आम्ही अंधविश्वासू झालो होतो. आमच्या तक्तपोशीला कोणाची नजर लागू नये म्हणून रोज किती मैल दौड करायची याचा सल्ला एका ज्योतिषबुवाकडून घेत होतो. तर आमच्या आब्बाजांनी त्या ज्योतिषालाच गुपचूप रिश्वत पाठवून दिली आणि तो बदमाश मनुष्य आम्हाला मुद्दाम दूरचा मुहूर्त सांगू लागला. दुर्गादासी एकाएकी खूपच गंभीर झाले. ते बोलले, शंभूराजे, तुम्ही तुमच्या जिंदगीमध्ये माणसातले अनेक देव आणि सैतानही बघितले असतील, पण औरंगजेबासारखा इतका कपटी, घातकी आणि कोल्ह्यासारखा धूर्त इसम दुसऱ्या कोणी पाहिला नसेल. शहजाद्यांकडून प्रवासास इतका उशीर होऊन सुद्धा आम्हाला त्या रात्री अगदी विजयाच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहोचलो होतो. तेव्हा पातशहाच्या तहव्वूर खान नावाचा कडवा लढवया बहादूर सरदार ही आमच्या बाजूला निघून आला होता. दुसऱ्या दिवशी जंगला सुरुवात होणार होती. दोन्ही फौजा एकमेकींना भिडल्या होत्या. उरला होता मध्ये फक्त एक रात्रीचा झिरझिरीत पडदा. परंतु दुर्दैवाने तहव्वूर खानचा सासरा इनायत खान आणि तहव्वूरची बीवी आणि मुलं पातशहाच्या कब्जात होती. त्या रात्री पातशहाने तहव्वूरला एक गुप्त संदेश पाठवला, एक वक्त तू आम्हाला सामील होऊ नकोस, पण मसलतीसाठी तरी गुप्तपणे आमच्या डेऱ्यात निघून ये. न येशील तर मात्र तुझ्या बछड्यांना गुलामांची पोरं मानून कुत्र्यांपेक्षाही कमी किमतीने विकले जाईल आणि तुझ्या खूबसूरत बीवीला नंगी करून फौजी बाजारात तिची आबरू लुटण्यासाठी तिच्यावर हाशम सोडले जातील. त्या पत्राने तहव्वूर खान गलबलून गेला. आम्हाला कोणतीही कल्पना न देता तो घाबरल्या स्थितीत तसाच पातशाहकडे निघून गेला. अखेर व्हायचं तेच झालं. त्या गाजीला पातशाहनं त्याच रात्री कत्ल करून त्याचे तुकडे तुकडे केले. अशा कपटी आणि घातकी चाली फक्त औरंगजेबच खेळू शकतो, कवी कलश बोलले. कविराज, त्या रात्रीतला शहनशाहच्या कपटाचा कळस अजून पुढेच आहे. त्या धूर्त पातशाहनं आणखी एक गुप्तपत्र आमच्या ह्या शहजादांच्या नावे लिहिलं. ते प्रत्यक्ष मात्र आम्हा राजपुतांच्या हाती पडेल अशी व्यवस्था केली. मध्यरात्रीच आमच्या खिदमतगारांनी मला झोपेच्या तारेतून उठवलं. तो भयंकर खलिता माझ्या हाती दिला. त्यात लिहिले होते, बेटे अकबर, आपल्यातल्या खुफिया समझोत्याप्रमाणे तू तर कमाल केली आहेस. साऱ्या राजपूत जंगबाजांना एकत्र आणून तू असे मोत्याच्या सापळ्यात जेरबंद केलं आहेस की क्या कहना, फक्त उद्याची सकाळ व्हायचा अवकाश. सामने से मेरी फौज और पिछवाड़े से तुम्हारी पोलादी फौज. आपल्या दोघांच्या कैचीमध्ये त्या राजपुतांना पुरते तबाह करू. त्या भयंकर पत्राने माझे होशच उडवले होते. मी रात्रीच्याच लिबासावर माझ्या डेऱ्यातून बाहेर पडलो. त्या खलिताच्या खुलासा मागण्यासाठी ह्या शहजाद्यांच्या डेऱ्याकडे धावलो. परंतु आमच्या या थोर शहजाद्यांची तेव्हा मला मुलाखतच मिळाली नाही. का? शंभूराजांनी आश्चर्याने विचारले. कारण ह्या शहजाद्यांनी म्हणे आपल्या सेवकांना फरमानच काढलं होतं, काय वाटेल ते झालं तरी माझी नींद खराब करू नका. मी तेव्हा खूप ओरडलो, दंगा केला, पण शहजाद्यांची भेट मिळेना. ते उठायला तयार होईनात. तेव्हा आम्ही सारे तवकुरंगांच्या गोटाकडे पळालो तर तिथे खान साहेबी जागेवर नव्हते. ते मगाशीच पातशाहच्या डेऱ्याकडे गुपचूप गेल्याची खबर आम्हाला मिळाली.
तेव्हा सारे राजपूत योद्धे माझ्यावरच उकडले. ह्या कपटी बाप लेकांच्या सापळ्यामध्ये आपसुक जाऊन अडकण्यापेक्षा आपला जीव वाचवलेला बरा असा आम्ही सर्वांनी विचार केला आणि मग पहाटेच देरदांडे गुंडाळून आम्ही सारे राजपूत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दूर पळून गेलो. काय सांगावे शंभूराजे, मनातून तलवार न उपसता ह्या औरंगजेब नावाच्या बाप माणसानं आमची लाखाची फौज पळवून लावली आणि शहजाद्यांसाठी ही कबर खोदली. दुर्गादासांच्या तोंडून तो सारा प्रकार ऐकून सर्वजण सर्द झाले. शंभूराजांनी सहज खडा टाकला. ते बोलले, आपण तर पातशाहचे सर्वात लाडके शहजादे होता म्हणे. अजूनही आपण माघारी फिरावं म्हणून ते खलितावर खलिते धाडतात असं म्हणतात. जी हा राजन, शहनशाहच्या पत्रातले लफ्ज खूप हळूवार आणि मोहाबतबरे असतात, परंतु ते एका चालाक आणि बदमाश लांडग्याचं ढोंग आहे याची मला भूल पडू शकत नाही. बोलता बोलता शहजादा अकबर खूप भावविवश झाला. तो कातर आवाजात सांगू लागला, माझे चाचाजान दारा म्हणजे किती मोठे संस्कृत पंडित, विद्वान आणि हुनरवाले होते. ते तर दिल्लीतल्या गोरगरीब हिंदू आणि इस्लामी रयतेच्या दिलाचा सहारा होते. आमच्या दादाजान शहाजान साहेबांचे ते सर्वात प्यारे शहजादे. त्याच दारा शुकोचा आमच्या अब्बाजानने दगलबाजीने घात केला होता. माझ्या बचपन मधला तो दिवस मला अजून याद आहे. आमचे अब्बाजान औरंगजेब आम्हा सर्वांना घेऊन राजमहालातल्या 3ऱ्या मजल्यावरच्या आगाशीमध्ये बसले होते. तेव्हा खाली रस्त्याने भिकाऱ्याहून गंद्या दिसणाऱ्या एका माणसाचा जुलूस चालला होता. त्याच्या आगेमागे वाजणारी शहादने, झांजा, पिपाण्या ते सारे जण तर पातशाही दरबारातलेच दिसत होते. सर्वांच्या मध्ये किचड आणि गोबरीने मैली झालेली एक रोगट हत्तीन चालली होती. तिच्या पाठीवरच्या हौद्यामध्ये कोणी मूळचा गोरापान रंगाचा पण आता किस्मतीच्या फटकाऱ्यांनी काळवंडून गेलेला एक तरुण बसला होता. त्याच्या अंगावरच्या शाही जगाच्या चिरगुळ्या केल्या गेल्या होत्या. त्यावर वाळल्या रक्ताचे डाग दिसत होते. कोणीतरी त्याला बेदम मारलं होतं. खाली मान घालून बसलेल्या त्या दुर्दैवी इस्माच्या मागे फाटक्या लिबासातल्या एक 14 वर्षाचा कोळा लडका खडा होता. तो लडका गरीब बकरीसारखा आजूबाजूच्या गर्दीकडे घाबरून बघत होता. विशेषतः त्याच्याकडे माझी नजर वळताच मी मनातून सरकलो. पातशाला ओरडून बोललो, अब्बाजान, तो हत्तीवरचा लडका बघितला? तो तर आपला सिफिर. जी हा, जानता हूं. तो बदनसीब माणूस म्हणजे तुझा बेवकूफ चाचा दारा आणि त्याच्यासोबतचा तो त्याचा बदनसीब लौंडा सिदूर सिकोह. मैं एकदम से चिल्लाया. चिडून अब्बाजानला विचारलं, आमच्या चाचाजानची आणि सिफिर भैयाची अशी बुरी हालत कोणी केली? कोण तो नादान माणूस? कुठे आहे तो? त्यावर माझ्या नाकावर अब्बाजांनी असा जोरकस ठोसा लगावला की चक्कर येऊन मी काही क्षण बाजूला कोसळलो. त्यानंतर 2 दिवसांनी त्याच बेजून हत्तीच्या पाठीवर चाचाजानची बिनामुंडीची सुकलेली लाश मी बघितली होती. काही दिवसांनी आमच्याच पाठशाळेत शिकणाऱ्या काही सरदारांच्या पोरांनी मला एक हकीकत सांगितली. मरण्यापूर्वी म्हणे आमच्या चाचाजानला आणि सिपीरला एकाच अंधार कोठडीत डांबलं होतं. एके रात्री जेव्हा पातशाहचे हसम त्या कोठडीत घुसले, मशालेच्या उजेडात दिसणारी कत्तलबाजांची डरावणी तोंड छोट्या सिपीरने जेव्हा बघितली, तेव्हा तो पालीसारखा आपल्या बापाला चिटकला होता. गायीच्या बछड्यासारखा बेदरलेला हंबरत होता. त्या दुष्टांना विनवण्या करून सांगत होता, नको हो, आम्हाच तुमचं ते तख्त नको, ताज नको. आम्ही दोघे हा मुलूक सोडून जातो. परक्या देशात जाऊन अल्लाच्या नावाने कटोरी पसरून भीक मागतो. पण माझ्या अब्बाला मारू नका हो. परंतु एखादं वस्त्र फाडून त्याचा तुकडा बाजूला काढावा. तसं त्या दुष्टांनी छोट्या सिपीरला बळजबरीनं त्याच्या बापाच्या मिठीतून दूर फेकलं. तेव्हा चाचाजान ही कळवळून सांगत होते, माझ्या धाकट्या भावाला औरंगजेबाला पैगाम द्या, म्हणावं तुझा ताज आणि तुक्त तुला लखलाभ. आम्हाला बली भिकाऱ्यांची करवंटी दे, पण आम्हा बाप लेकांना जगू दे. त्या राक्षसांनी सिपीरला बाजूला कोठडीत कोंडलं. खाटीक सुद्धा आधी बकरा कापतात आणि मगच त्याची चमडी सोलतात. परंतु त्या दुष्ट हमशांनी माझ्या चाचाजांच्या जिवंतपणीचा हातपाय कलम केले. शेवटी मुंडी उडवली. बंदीखान्याच्या भिंतीवर पाजर फोडणाऱ्या आपल्या बापाच्या त्या करुण किंकाळ्या शेजारच्या कोठडीतून सिपीरने ऐकल्या होत्या. हिंदुस्थानच्या तख्तपोशीवर विराजमान होऊ पाहणाऱ्या आपल्या बापाचं ख्वाब त्या सिपीरने पाहिलं होतं. तोच आपल्या त्या दुर्दैवी बापाच्या करुण अंताचा गहावा बनला होता. त्यानंतर सिपीरला अब्बाजांनी राजवाड्यात आणलं, परंतु त्या दिमागी अपघाताने तो पुरा बावरा बनला होता. त्याला मग मेहाल माड्यातून जागा उरली नाही. पुढे सिपीरची ती जिवंत लाश मला कधी सब्जी मंडी जवळ दिसायची, तर कधी जामा मशिदी जवळच्या पायऱ्यावर आढळायची. शहजादा म्हणून ऐशो आराम भोगताना माझ्या त्या चचेऱ्या भावाची ती मासूम सुरत सारखी माझ्या डोळ्यासमोर उभी राहायची. अगदी आजही त्याची याद मला भंडावून सोडते. खुद के फायदे के लिए अपने घर वालों का कत्ल करने वाला ये मेरा बाप मुझे तो शहनशाह के मखमली लिबास में लहराने वाला जहरीला सांप ही लगता है. आपल्या बापाच्या दुष्टपणाचा पाडा वाचताना शहजादा अकबर खूपच भावनाविवश झाला होता. त्यानंतर काही क्षण तो खामोश राहिला.
तो खजील झाल्यासारखा वाटला तेव्हा शंभूराजे त्याला दिलासा देण्याच्या इराद्याने बोलले, बाकी काहीही म्हणा पण तुमचे अब्बाजान आहेत खूप धार्मिक वृत्तीचे, मनाने पाक, दुसऱ्यांच्या स्त्रियांचा आदर करणारे एक नेक इन्सान. शंभूराजांनी तो विषय काढता शहजादा विषादाने हसला. आपल्या बापाच्या वर्तनाची मीमांसा करत तो बोलला, आमच्या अब्बाजान आमच्या दादाजान सारखे शहाजहान साहेबांसारखे अगदीच रंगीले नसले तरी रशिले मात्र होतेच. असे का बोलता आहात शहजादे? तुमच्या आजोबांनी तर आपल्या बेगमेच्या प्रीतीची याद म्हणून एवढा मोठा ताजमहाल बांधला, जगातल्या आशिकांना बडी उमेद दिली. संभाजीराजे बोलले, पण ताजमहाल बांधल्यानंतर आमचे दादाजान 26 वर्ष जिंदा होते, ते आपण विसरता की काय राजन? शहजादा अकबर सांगू लागले, एकीकडे ताजमहाल बांधून आपल्या बेगमेवर, मुमताज महलवर आपली किती मोहब्बत होती याचा जगापुढे खूप देखावा केला, पण त्याच आमच्या दादाजांनी आपल्या सरदारांच्या खूबसूरत औरती एवढंच कशाला त्या बुड्ढ्याने दरबारातल्या दासीही सोडल्या नाहीत. अगदी मुमताज महलच्या बहिणीला फरजाना बेगमेला सुद्धा आपल्या बिछायतीमध्ये खेचायला त्याने कमी केलं नव्हतं. अर्थात दादाजांचा ह्या दोगल्या बर्तावाचा आमच्या अब्बाजांना खूप राग यायचा. तेच खरं आहे, आपल्या पित्याप्रमाणे तुमचे अब्बाजानही तसे वागले नाहीत. त्यांनी अन्य स्त्रियांकडे कधी ढुंकूनही पाहिलं नाही. कवी कलश बोलले, कविराज इतना भी कुछ मत समजिए. न राहून अकबर सांगू लागला, आपको क्या पता, आमच्या अब्बाजांची आजची लाडकी बेगम उदयपुरी ही खरी दारा चाचांची बेगम. पण एकदा चाचाजांची हत्या केल्यावर आमच्या आलमगीर साहेबांनी अगदी महिना दीड महिनाही जाऊ दिला नाही, उगेच उदयपुरीशी शादी केली. दारा चाचांची आणखी एक बेगम होती रानादिल, तिच्यासाठी अब्बाजान पागल झाले होते, पण तिने डाळ शिजू दिले नाही, ती गोष्ट वेगळी. बोलण्याच्या ओघात शहजादा अकबर गतस्मृतींमध्ये हरवून गेला. तो सांगू लागला, एकदा मध्य आशियातील काही लोक अब्बाजांच्या भेटीस आले होते, तेव्हा त्यांनी जक्षी नावाची एक खूबसूरत तुर्कीदासी आमच्या अब्बाजानला नजर केली. त्यांनी तिला गुपचूप आपल्या जनण्यात रखेल म्हणून ठेवली होती. तिच्यापासून झालेला यलंगतोष खान नावाचा मुलगाही तुम्हाला आमच्या मोगली उमरावांमध्ये वावरताना दिसेल. थोडेसे चपापला आव आणत कवी कलश बोलले, अकबरजी गुस्ताखी माफ, आम्ही सारे तुमच्या अब्बाजांना खूप पाक पवित्र मानत होतो. छोड दो कविराज, आमचे अब्बाजान हलकट असले म्हणून काय झालं? माझ्या जन्मदात्या बापाबद्दल मी किती वाईट बोलावं यालाही काही मर्यादा आहे की नाही? बोलता बोलता शहजादा अकबर खूप गंभीर होऊन सांगू लागला, आमच्या अब्बाजांची असली आणि नकली रूप किती आहेत हे तो एक अल्ला जाणे, पण ते अल्लाची इस्लामची सतत सेवाचाकरी करत असल्याचा खूप बहाणा करतात. उठसूट नमाज पडायचा, मुल्ला मौलवींचा सभांमधून नाक उंचावत मिरवायचं, कुठे कुराणाच्या प्रती लिहून काढ, त्यामध्ये चित्र काढ, शिवाय टोप्या शिवायचा छंद, त्या कष्टातून उभारलेली रक्कम कुठे मशिदींना दान कर. खरं सांगू, मला तर असं राहून वाटतं की अस्सल बात कुछ और है. आमच्या अब्बाजांनी जन्मभर केलेली पाप, आपल्या सगळ्या भावांच्या छाटलेल्या मुंड्या, त्यांचे चिरडून मारलेले शहजादे, आपल्या बुड्ढ्या बापाचा केलेला छळ, त्यांच्या पापाची ही पिशाचच त्यांना डोळ्यांसमोर रात्री नव्हे दिवसाही नाचत असतील. त्यापासून छुटकारा मिळावा म्हणून टोप्या शिवण्यात, अल्लाची कुठली ना कुठली सेवा करण्यात ते वक्त गमावत असावेत. त्यांचा नकली चेहरा आणि असली बर्ताव या साऱ्याच गोष्टी म्हणजे एक मोठी पहेली आहे. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.